नमस्ते मित्रांनो, जय शिवराय। मित्रांनो, आज मी तुम्हाला त्या मावळ्याबद्दल सांगणार आहे ज्याने खऱ्या अर्थाने संभाजी राजानंतर त्या मोगलांना टक्कर दिली। ज्यावेळी औरंगजेबाने तुळापुरात संभाजी राजांची हत्या केली तेव्हा त्याला असं वाटलं की आता मराठा साम्राज्य संपलं, पण त्याला ह्या गोष्टीची कल्पना नव्हती की संभाजी राजांच्या हत्येने पेटलेले मराठे एवढे भयानक होतील की थेट त्याच्यावरच वार करतील। आणि झालं देखील तसंच। संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी संताजी आणि धनाजी यांनी ठरवलं की आता कोणी छोटा मोठा मोगल सरदार नाही तर थेट औरंगजेबच संपवायचा। संभाजी महाराजांच्या हत्येपासून तो औरंगजेब भीमा नदीकाठी आपल्या 5 लाखाच्या सैन्यासह छावणी मांडून बसला होता। त्या औरंगजेबाच्या छावणीवर थेट हल्ला चढवायचा आणि औरंगजेबच संपवायचा अशी मोहीम संताजींनी आखली। त्यानुसार त्यांनी आपल्या फौजा गोळा केल्या व ते शंभू महादेव डोंगर रंगाकडे आणि तेथे ठरले औरंगजेबाच्या छावणीवर संताजींनी हल्ला चढवायचा। आणि त्याच वेळी फलटण बारामती भागात असलेल्या रणमस्तक खान व शहाबुद्दीन खान यांचा समाचार धनाजी यांनी घ्यायचा। संताजी घोरपडे हे आपल्या 2000च्या सैन्यासह औरंगजेबाच्या 5 लाखाच्या छावणीत घुसणार होते। विचार करा मित्रांनो, 5 लाख विरुद्ध फक्त 2000। संताजी घोरपडे यांनी जेजुरीला जाऊन खंडोबाचे दर्शन घेतले व त्या दिवशी दिवे घाटात मुक्काम करून दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ते तुळापूरकडे निघाले। औरंगजेबाच्या छावणीच्या 3 कोस आधीच संताजी घोरपडे आणि त्यांच्या फौजेला पारेकरांनी अडवले आणि विचारपूस केली असता बादशाहच्या फौजेतील हिंदू सरदार शिर्के आणि मोहिते यांच्याकडील छविण्यास आम्ही गेलो होतो आणि आता फिरून माघारी येत आहोत असे संताजीने आत्मविश्वासाने सांगितले। आणि पहारेकरांनी त्यांना मार्ग दाखवला आणि विजेच्या गतीने संताजीचे सैन्य छावणीच्या मध्यभागी पोहोचले। तिथे पोहोचून हर हर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणा दिल्या गेल्या आणि थेट मोगल सैन्याची कापाकापी सुरू झाली। मधात येईल त्याला कापत संताजी घोरपडे त्या औरंगजेबाच्या गुलालबार तंबूत घुसले। संताजीचा एक वार आणि औरंगजेब कायमचा संपणार होता, पण तो तिथे नव्हताच। तो तिथून पळून गेला होता आणि बायांमध्ये जाऊन लपला होता। असा हा दिल्लीचा बादशाह मराठ्यांच्या भीतीने पळून गेला होता। रात्रीच्या नाच गाण्यात रंगलेलं हे मोगली सैन्य आता तर कुठे झोपी गेलं होतं। तेवढ्यात मराठे आले होते आणि छावणीत झालेल्या अफरातफरीमुळे हे सैन्य जागं होऊ लागलं। आता वेळ दौडून चालणार नव्हतं, म्हणून विठोजी चव्हाणांनी औरंगजेबाचा तंबू जमीनदोस्त केला आणि संताजी घोरपडे यांनी त्याच्या तंबूचा सोनेरी कळस कापला आणि असा हा औरंगजेबाचा तंबू जमिनीवर लोळण घेऊ लागला होता। ज्या वेगाने मराठे आत आले त्याच वेगाने औरंगजेबाच्या तंबूचा कळस कापून, कळसच नाही तर औरंगजेबाची नाक कापून तिथून बाहेर पडले व सिंहगडावर जाऊन पोहोचले। आणि हे पराक्रम करून संताजीने त्या औरंगजेबाला दाखवून दिले होते की स्वराज्य अजून संपलेलं नाही आणि पुढील अनेक वर्ष तो औरंगजेब दख्खनेतच अडकून राहिला। ज्यांना तो संपवायला आला होता ते मराठे त्याच्या प्रत्येक श्वासावर वार करत होते। पुढील कित्येक वर्ष दख्खन, लाखोचे सैन्य आणि अपार संपत्ती सर्व खर्ची पडलं, पण स्वराज्य काही संपलं नाही। शेवटी इथेच ह्याच मातीत मराठ्यांच्या भीतीत आणि स्वतःच्या अपयशात औरंगजेबाचा अंत झाला। धन्यवाद। जय शिवराय।